आज पुसद शहरामध्ये एक नगरसेविका त्यांचे पती यांनी अधिकारी यांना शिवीगाळ केली आहे आणि त्या संदर्भात तुमच्याकडे आज निवेदन सादर करण्यात आलेले आहे. या प्रकरणासंदर्भात तुम्ही कशा प्रकारे प्रतिक्रिया द्याल? आज सकाळी या घटना घडली आणि मी सकाळी 5लाच मी बाहेरगावी होती आणि आज सकाळी 5ला मी पुसदला पोहोचली आणि मला करीबन 9 वाजता या घटनाविषयी माहिती मिळाली होती. आणि जसं मला माहिती मिळाली तसंच मी रोहित सरांना पण फोन केला होता. अशा प्रकारचे जर कोणतेही कर्मचारी किंवा कोणत्याही अधिकारीवर, जर नागरिक असो किंवा कोणतेही नगरसेवक असो, कोणत्याही व्यक्ती असो, काम करणाऱ्या व्यक्तीवर त्यांना जर अडचण असेल तर त्यांनी त्यांच्या तोंडीने प्रेमाने बोलायला पाहिजे किंवा त्याने लेखी मागायला पाहिजे. पण या पद्धतीने बोलणं हे मान्य नाही आहे आणि या विषयावर मंत्री साहेब स्वतः, मी मंत्री साहेबांना पण बोललेली आहे. तो मंत्री साहेब पण ह्या विषयाचा पाठपुरावा करून समाधानकारक ह्याच्या कसं निराकरण करता येईल त्या विषयावर नक्की बघणार आहे साहेब आणि मी स्वतः. नगरसेविकेचे पती हे मूळतः त्यांना कोणताही अधिकार नसतो अधिकारी कर्मचारी यांना बोलण्याचा किंवा कोणत्याही पदाचा, जे पत्नीचे पद आहे त्याचा दुरुपयोग करण्याचा, परंतु आज तो प्रकार उघड आलेला आहे. या संदर्भात काय कायदेशीर कारवाई करण्यात येईल? या विषयावर पक्षाचे लोक, का तो जे संबंधित पक्षाचे लोक आणि मी स्वतः सगळेच नगरसेवक, इतर पक्षाचे पण आणि जेवढे निवडून आणलेले नगरसेवक आहे यांसोबत सगळ्यांसोबत संवाद होणार आहे. आज मी एक मीटिंग घेणार आहे आणि या विषयावर स्ट्रिक्टली सगळेच नगरसेवकांना आणि नगरसेवकांना ते निरोप देणार आहे. तर सगळे परिवारजन असेल, आजच्या ह्या घटना आहे, इतर पण घटना माझ्यासमोर छोटी मोठी आलेली होती की परिवारजनांना सगळ्यांनाच वाटते ते स्वतः नगरसेवक आहे, त्यांचे सगळं एक परिवारमधून एक नगरसेवक असतो तर ते पूर्ण परिवारच नगरसेवक होतात. तर या घटना नाही घडली पाहिजे या विषयावर सगळे नगरसेवकांना सूचना देण्यात येणार आहे. पतीचे हस्तक्षेप झाल्यास, जर पत्नी नगरसेवक असल्यास पत्नीचे पद जाऊ शकते, तर त्या संदर्भात आपण काय प्रयत्न करणार? या विषयावर मला माहिती कमी आहे. या विषयावर मी सीओ साहेबांसोबत चर्चा करणार आणि मी या आजची घटना आहे त्याचे पूर्ण दोन्ही बाजू ऐकून या विषयावर चर्चा करून आपल्याला या विषयावर सांगू शकणार. विषयासंदर्भात, सदरच्या विषयासंदर्भात फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होणार का? मला वाटत नाही आहे. रोहित सरांसोबत पण माझ्या चर्चा झालेली आहे आणि रोहित सरांनी पण हेच सांगितलं आहे की आम्ही स्वतः अहोरात्री दिवस जनतासाठी काम करत आहे. रोहित सरांचं काम खूप चांगलं आहे आणि सगळेच अधिकाऱ्यांचं काम चांगलं आहे, सगळे कर्मचाऱ्यांचं काम चांगलं आहे. तो रोहित सरांसोबत माझी या विषयावर चर्चा झालेली आहे आणि रोहित सरांसोबत जे चर्चा झाली आहे त्यानुसार सीओ साहेब, मी आणि रोहित सर या विषयावर बसून सगळ्या विषयाला सॉर्ट आऊट करणार आहे. या विषयावर फौजदारी गुन्हा की कोणत्याही विषयाचा इथे समोर होणार नाही आहे असं त्यापर्यंत माझी माहितीस्तव तेच विषय आहे आणि रोहित सर आणि सीओ साहेब दोघांसोबत माझी चर्चा झालेली आहे. नगराध्यक्ष म्हणून तुम्ही सर्व नगरसेवकांना काय आवाहन करणार? मी सगळेच नगरसेवकांना हे आधी ऑलरेडी सांगितलेलं, सगळ्यांसोबत माझा संवाद झालेला होता की कोणतेही नगरसेवकाने कोणतीही जनतासोबत किंवा कर्मचारी अधिकारी कोणीही लोकांसोबत चुकीची वागणूक नाही करायला पाहिजे. या विषयाचा ऑलरेडी आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेला होता. पण त्याच्यानंतर पण अशी जर घटना होत असेल तर त्या विषयावर त्यांना एक स्ट्रिक्टली वॉर्निंग देण्यात येणार आहे की या घटना जर अजून समोर झाली तर या विषयावर त्यांच्यानंतर मंत्री महोदय, पक्षाचे जे संबंधित पक्षाचे नगरसेवक कडून होत असेल तर त्या प्रकारची, आणि नगराध्यक्ष म्हणून मला जे अधिकार आहे त्यानुसाराने संबंधित नगरसेवकांना स्ट्रिक्ट वॉर्निंग देण्यात येणार आहे.